माझी मावशी आणि बहीण हे तिघच घरामध्ये राहत होते. तर रात्री बरोबर 3:15 वाजता मावशी अप्रोच करत आली. तर आम्ही झोपेतून जागी झाली. जागेतून मी बाहेर आलो तर बघतोय त्या मावशी रक्तबंबाळ आहे. तर मावशीला विचारणा केली मी, मावशी काय झालं, कुठे पडलीस? सांगते नाही ना, आमच्या घरात कोणतरी घुसलंय, आमच्यावर चपाचप वार केले आणि मी पण रक्तबंबाळ आहे. मावशी तिकडे आहे, ताई पण घरात आहे. तेवढं माझा भाऊ पण आला, माझा भावाचा मुलगा आला, माझा मुलगा आला. चौघे जण रिक्षा बघत होते. शेजाऱ्याची रिक्षा घेतली, त्यांना प्रथम रिक्षामध्ये टाकले आणि दवाखान्यात विरारला घेऊन गेलो. आता त्यांचे सध्या ऑपरेशन चालू आहे सहयोग हॉस्पिटलमध्ये विरार. त्यांना बरेच दुखापत झाले, हाताला पण मार लागलाय, डोक्याला पण मार लागलाय आणि मानेला पण मार लागलाय तिघांच्या. ते आता घरात तेव्हापासून घरात कोणी गेलेलं नाही. आम्ही जाऊ डॉक्टर घेऊन गेलो ना, त्याच्यानंतर घरात कोणी गेलेलं नाही. मावशीने दरवाजा उडल्यानंतर ते लॉक झाला, लॅच होतं ना, ते लॉक झालं. तो पण जेव्हा पोलीस आले तर त्यांनी आता कारवाई चालू केलेली आहे. गावात तरी दुश्मनी कोण नाही, कारण तो एक त्याचा मास्टरकीचा पेशा आहे आणि तो गावातील चांगले संबंध आहेत आणि तो सध्या आता घरात राहत नाही, पण तो आता स्वतः ब्लॉक घेऊन आगाशीला राहतो आणि हे तिघच वास्तव्याला घरात आहे. ते मारणाने फक्त मावशीने एकाच उल्लेख केला होता की आम्हाला एकच दिसला की त्यांनी असेच पेराव केलेला होता, जीन्स घातली होती आणि शर्ट वगैरे एवढा उल्लेख केला त्यांनी. फक्त चेहरा का बघितला नाही आणि फक्त सडपातळ एवढा सांगितला. आणि नाही, पोलिसांचे प्रयत्न चालू आहे, त्याचं काय त्यांचे पण प्रोसिजर चालू आहे.